सकाळचे 6 वाजलेले तर आम्ही सगळेजण उठलेलो रूममधून आणि आता आपल्याला जायचा पास काढायला. पास काढल्याशिवाय आपल्यावरती दर्शनाला सोडणार नाही. आणि असं की आपला रूम आहे. खूप थंडी मित्रांनो इथे. ओंकार येवाल नाही सकाळीच अजून चालू नाही गेला चालायला. रूम चांगली मित्रांनो. आता निघेव डायरेक्ट पास काढायला जाऊन भेटू. आणि तुषार झोपून आता उठलाय. अंघोळ विंगोल डायरेक्ट झोपता अंघोळ झाली सर्व गुरुव. हा ते काय पण बोला जम्मूला एक चुकी झाली. बाहेर न चुकता चावी घेऊन आला. तुझा लागला इथं काय म्हणतो 3,000 लागला असता. चावी इथं आणून ठेवलेली आहे अशा प्रकारे दंड वाचवण्यासाठी. तासानंतर आपल्याला KYC करायला काउंटरला आपण पोहोचलो आहोत. 2 तासानंतर काय हे बघा आणलंय मित्रांनो. आपला आता कार्ड आलेला आहे. कार्ड भेटला आपल्याला 2 ते 3 तासानंतर. लाईनीमध्ये उभा होतो मी 2-3 तास. आणि आता डायरेक्ट जाऊया चंदनवाडी जायचं आपल्याला. चंदनवाडीमधून डायरेक्ट चालू करणार मग चालायला. चला. मित्रांनो आपण आता चंदनवाडीला पोहोचलो आणि येताना असे खतरनाक व्ह्यू बघितले आपण. 1 नंबर व्ह्यू होते सर्व. 1 नंबर वाटतो इथे सर्व. बरफ वगैरे समोर बरफ दिसते इथे. आणि पोहोचलेले पण सर्व आपले लोक पण आलेले आहेत. आता डायरेक्ट जाऊ चेकिंग करू मॉलमध्ये जाऊन भेटू नंतर बाजारात. अगोदर लंगर लागलेले पहिले. खूप लंगर तिथे. सर्वांनी स्वेटर वगैरे सर्वांनी घेतलेलं. आणि लेडीज लोकांना घोडे केले त्यांनी 4 घोडे केले. ते घोडे करून जातील आणि आपण चालत जाऊ. चला चालत कर. घोड्याची नाव व्हायचं. घोड्याची बसंती एक डोला कुत्तों के सामने मत नाचना. ए भाई क्या कर रहे हैं? चलो विठ्ठल जल्दी जाने का है. प्रकारे घोड्याची सवारी चालू होती त्यांची. घोड्यावरती बसलेले बहिणी पुढे विनंती आहे. आणि आपली चालायची सुरुवात झालेली आहे इथं. तर जाऊयात. मला आधेमध्ये दाखवतो कुठे काय करतंय काय कसं थांबतो मी. चला. मित्रांनो आपण आलो थोडंसं वरती. चालत जसं जमतो तसं येतोय. कारण की चढण इकडची खूप बेकार आहे. म्हणजे खूप वरती चढण आहे. काहीतरी 7 ते 8 किलोमीटर काहीतरी चढण आहे मला वाटते. तर आपण एवढं आलो तिथून चालू केलं होतं. तर एवढं अंतर तरी पण गाठलं. अजून बरंच गाठायचं पुढं. चला तर जातो आलोलीवरती.
बहुतेक इथून काहीतरी 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर गाठायचं आहे. मी सगळी लोक गेली पुढं, आपण मागे आहोत. चला तर जाऊया. तर मित्रांनो मग अजून चालतोय. रोड खूप हाड आहेत, म्हणजे चढण उतरण चढण उतरेन. चढण नसली की दम लागतो, उतरण नसली की जे शिजे आहेत यामध्ये नको दुखतात असं सीन. रस्त्यामध्ये चालताना आपल्याला 67 हलका फुलका 67 वयाचे मित्र दिसलेत आणि तेही चालत करतात, भले काही असू दे. थोडासा पुढं आपल्याला एक जिरा दिसलेला, एक नंबर गार पाणी इथलं, भरलाय पाणी मी बाटलीमध्ये. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत पिसोड आपला, आणि आता इथून काहीतरी शेषनाग 9 किलोमीटर आहे. मित्रांनो पण तुम्ही बोलता बघताय आता पिसोड आहे 11,000 फीट, जाजपाल 11,000 फीट, शेषनाग 12,500 फीट, वॉवल टॉप 13,000 फीट, आणि आपल्याला जायचं आहे होलिके म्हणजे 13,500 फीट, 29 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. तर जाऊयात आपण हळूहळू जसं होतंय तसं. चालताच अचानक क्लायमेट चेंज झालं, म्हणजे पाऊस पडायला लागला थोडं, त्यामुळे मी रेनकोट घेतले. तर पावसाचा भरोसा ना अजिबात इथं. मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत जोजीपालला, म्हणजे इथं लंगर आहे. लंगरमध्ये जेवतो मस्त, की छान भूक लागली, कारण की रोड जाम हेवी येते. वैष्णवीदेवीपेक्षा तरी बरेच हिवे आहेत. काहीतरी खातो, दाखवतो लंगरमध्ये काय काय खायला. चला. भाड्याची पाहिजे का? भाड्याची कोणला भाड्याची आताच सांगा. आपण आता जंगलमधून जेवून आलो आहे. अर्धा पाऊण तास इकडे थांबलो होतो आणि पाऊस लागला आहे. आता घेतल्यामुळे सर्वात सुरुवात. आता शेषनागला जायचं आपल्याला, तर जातो तुम्हाला भेटतो मध्ये. चला. बर्फ पडतो
मित्रांनो मगाशी खूप पाऊस पडत होता आणि बर्फ पण पडला खूप, त्याच्यामुळे जाम हाल झाले आमचे त्याच्यामध्ये पावसामुळे. रेनकोट पण घेतला मी तिकडूनच. आणि आता तिथे खूप चिखल झालं, बुटं पूर्ण चिखलात भेटले. आणि आपण पोहोचलेलो आहोत शेषनागला. समोर दिसतो तुम्हाला व्ह्यू. तर आता आपल्याला जायचं आहे बेस कॅम्पला. बेस कॅम्पला जाऊन तुम्हाला भेटू तिकडे. चला. कारण आपण बऱ्याच वेळानंतर म्हणजे आपल्याला 7 ते 8 तास गेले 12 किलोमीटर चालायला. कारण की रस्ते एवढे अवघड होते की पूर्ण हवा निघाली. इच्छाच नाही होत काय करायची, कधी बुटे काढतोय. कारण की पाऊस पण पडणार, बुटे पाण्यामध्ये भरले, पूर्ण पाय अकडले त्याच्यामध्ये. आता कॅम्पिंगला आलो आपण, जाऊन भेटून थोडं कॅम्प दाखवू आमचा कुठे घेतलं काय घेतलं ते. चला मित्रांनो, इथं जागेवर लंगर आहेत आणि इथे कॅम्प आहे सर्व, जी राहण्याची सुविधा. तर जाऊयात कॅम्पमध्ये आपण.